नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या येणाऱ्या काही भागामध्ये असे होणार आहे। अंकुर आणि राशीला जे गुंड किडनॅप करून घेऊन जात असतात तर मधु हे सर्व बघते, कारण रस्त्यातून एक दिंडी जात असते। रामनवमीचा कार्यक्रम असतो तेव्हा त्या गाडीला पुढे जाण्यासाठी रस्ता नसतो, तेव्हा मधु ते सर्व बघते आणि चक्क ती राशी आणि अंकुरला वाचवण्यासाठी त्या गाडीला आडवी होते। तर किडनॅपर लीडर असते ती त्या गुंडांना सांगते की हिला उडून द्या, तेव्हा तो गुंड ड्रायव्हर मधुच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करतो तर मधुच्या पायाला जबर जखम होते। तेवढ्यात सिंधू ते सर्व बघते आणि धावतच मधुपाशी येते। सिंधूला खूप वाईट वाटते। सिंधू म्हणते की मधुताई, तुम्ही तर व्यवस्थित आहात ना, कुठे लागले तर नाही ना? तर मधु म्हणत असते की सिंधू, माझी काळजी सोड, पण समोर बोट करून ती अंकुर आणि राशीला ते गुंड घेऊन जात आहे हे दाखवते। तेव्हा अंकुर आणि राशी मधु आणि सिंधूच्या नावाचा धावा करत असतात। तर सिंधू ते दृश्य बघते आणि मधुला तेथून सावरून ती धावतच त्या गुंडांच्या गाडीमागे पळत असते। तेव्हा समोरून पुन्हा एक गर्दी चाललेली असते, गाडीला थांबावेच लागते आणि राम लक्ष्मणाचा जयघोष करत चाललेले ते लोकांमुळे ती गाडी पुढे जात नसते। तेवढ्यात राशी आणि अंकुर हे त्याचा संधीचा फायदा घेतात आणि त्यांच्याबरोबर जे दोन मुलं असतात राम लक्ष्मणचे पार्ट केलेले, त्यांना सुद्धा ते त्यांचे हात आणि पाय बांधलेले असतात। तर राशी त्या सर्वांची सुटका करते आणि लगेच ते गाडीतून दरवाजा उघडून तेथून जायला निघतात। तर ती किडनॅपर गुंड त्यांना बघते आणि जोराने त्या गुंडाला ओरडते की त्या मुलांना असे कसे बांधले होते की चक्क ते गाडीतून पळून चालले, त्यांना धरा। तर तेवढ्यात सिंधू समोरून येते आणि त्या गाडीच्या काचावर जोराने काठी मारते। संपूर्ण गाडीच्या काचा फुटले जातात आणि ते लगेच गुंड सिंधूला पकडण्याचा प्रयत्न करतात। सिंधू जोरात एक काठी त्या किडनॅपर जी काही लीडर असते तिच्या डोक्यात घालते, ती बेशुद्ध खाली पडते। ते गुंड दोन सिंधूला मारण्याचा प्रयत्न करू लागतात। तेवढ्यात राघव धावतच येतो आणि त्या गुंडांना बेदम मारतो। मात्र अंकुर आणि राशीने सिंधूला बघितलेले नसते आणि ते लगेच मागेच उतरून घेतात आणि तेथून पळ काढत असतात। ते दोघे इतके घाबरलेले असतात, कुठे जावे त्यांना काहीच समजत नसते, कारण सर्वत्र अंधार असतो। राशी म्हणत असते की अंकुर दादा, आता कुठे जायचे आणि त्या गुंडांनी आपल्याला जर परत पकडले तर काय करायचे? पुन्हा आपल्यावर संकट येईल आणि ते आपल्याला पुन्हा किडनॅप करून घेऊन जातील। तेव्हा अंकुर असतो तो राशीला आधार देत असतो आणि समोर रामनवमीचा कार्यक्रमाचा उत्सव चालूच असतो। पुन्हा ते त्या रामनवमीच्या कार्यक्रमात घुसतात आणि रावणाची जी काही प्रतिमा असते तिला पेट देण्याचा हा वेळ आलेली असते आणि म्हणजे त्या पुतळ्याला दफन करण्याची ही संपूर्ण तयारी चालू असते। सर्वजण राम लक्ष्मण नावाचा जयघोष करू लागतात आणि त्या रावणाच्या पुतळ्याला दफन देत असतात। तेवढ्यात अंकुर आणि राशी गुपचूप तेथे घुसतात आणि त्या पुतळ्याच्या मागे येऊन लपतात, कारण त्यांना भीती वाटत असते की आम्हाला परत त्या गुंडांनी पकडले तर काय करायचे। तर लगेच इकडे राम लक्ष्मण तयार असतात आणि आपल्या बाणातून ते ज्वालामुखीचा तो बाण सोडतात आणि रावणाच्या त्या पुतळ्याला अग्निज्वाला दिली जाते। राशी आणि अंकुर खूपच घाबरतात, कारण ते त्या संकटात अडकलेले असतात, त्यांना माहिती नसते की हे सर्व काय चालू आहे। तेव्हा तो पुतळा पेट घेतो आणि त्याच्या ठिणग्या या आजूबाजूला पडत असतात। संपूर्ण लोक ते बघत असतात। तेव्हा अंकुर आणि राशी बाहेर निघतात आणि त्यांना त्या पुतळ्याच्या शेजारी बघून सर्व लोक जोराने आरडू लागतात। घरातील कुटुंबसुद्धा तेथे आलेले असतात आणि अंकुर राशीला तेथे बघून सर्वांना तर एक खूप मोठा धक्का बसतो। त्यानंतर इकडे सिंधू, राघव आणि मधु हे त्याच ठिकाणी गुंडांना घेऊन पकडतात आणि तेथे घेऊन येतात। तर पोलीस सहकाऱ्यांनी त्या गुंडांना बेड्या ठोकलेल्या असतात आणि समोरचे दृश्य बघून राघव, सिंधू आणि मधु मात्र यांना खूप मोठा धक्का बसतो, कारण राशी आणि अंकुर त्या संकटात सापडलेले असतात आणि आता या भयानक ज्वालामुखीतून यांना कसे बाहेर काढायचे समजत नसते। राघव आपल्या जीवाची पर्वा करत नाही आणि सिंधूसुद्धा, मधुसुद्धा त्यांच्या मागे पळण्याचा प्रयत्न करत असते, मात्र तिच्या पायाला लागल्यामुळे ती लगेच खाली पडते आणि तिला उठताच येत नसते। तर राघव, सिंधू एका मागोमाग पळत त्या पुतळ्याच्या दफनाखाली घुसतात। संपूर्ण आगीच्या ठिणग्या पडत असतात आणि ज्वालामुखीने पेट घेतलेला असतो। राशी आणि अंकुर खूपच घाबरतात। सिंधू आणि राघव आपल्या जीवाची पर्वा न करता त्या अग्नीच्या दफनामध्ये घुसतात। तर लगेच राघव हा राशीला उचलून घेतो आणि सिंधू ही अंकुरकडे जाते आणि एकमेकांना घट्ट मिठी मारतात।
तर खऱ्या अर्थाने आज रामनवमीच्या दिवशी राघवला राशी भेटलेली असते आणि अंकुरला त्याची आई म्हणजे ज्याचा ते शोध घेत असतात आपल्या खऱ्या आईबाबांचा, तर देवाने त्यांचे पूर्ण असे जे काही वचन असते ते केलेले असते आणि खऱ्या अर्थाने एकमेकांचे आईबाबा आज भेटलेले असतात. पण कुणाला माहिती नसते की हे खरी आईबाबा आहात. पण नियतीने आज खऱ्या अर्थाने त्यांना एकत्र आणलेले असतात. राघव राशीला घट्ट मिठी मारतो आणि इकडे सिंधू अंकुरला. तर त्या आता ज्वालामुखीतून त्यांना कसे बाहेर काढायचे म्हणून एकमेकांची साथ देत ते बाहेर येतात. तर सर्वजण खूपच ओरडत असतात आणि अंकुर राशी खूप घाबरतात आणि त्या दोघांना चक्क त्यांनी मिठी मारलेली असते. तर बाहेर आल्यानंतर राघव सिंधू एकमेकांकडे बघत असतात आणि एकमेकांना आधार देत असतात आणि राशी आणि अंकुर यांनी राघव सिंधूला एकत्र मिठी मारलेले असतात. म्हणजे चौकोनी कुटुंब शेवटी आज एकत्र झालेले असतात आणि राघव सिंधूने आज चक्क राशीने अंकुरचा जीव वाचवलेला असतो. त्यानंतर सर्वजण अंकुर आणि राशीजवळ येतात आणि त्यांना धीर देत असतात. मधूसुद्धा प्रेमाने अंकुरला जवळ घेते आणि आज हे तू काय करून ठेवले होते बाळा असे विचारते. राघवसुद्धा राशीला प्रेमाने मिठी मारून अंकुरला जवळ घेतो. मात्र अंकुर हा राघवला मिठी मारत नाही. तर सिंधू हे बघते, तिला वाईट वाटत असते. तेव्हा लगेच सिंधू अंकुरला आपल्या जवळ बोलावून घेते आणि तुम्ही आज इकडे कशासाठी आला होतात, इकडे येण्याची काय गरज होते असे प्रेमाने ती अंकुरला सर्व विचारते. तेव्हा अंकुर म्हणत असतो की मला असे वाटले होते की ज्या यात्रेमध्ये आईबाबा मिळत असतात म्हणून राशी आणि आम्ही इकडे आईबाबा शोधण्यासाठी आलो होतो. तेव्हा सिंधू म्हणते की अरे बाळा, तुम्ही दोघं किडनॅप झाले, तुमची अशी अवस्था झाली, घरातील सर्वजण किती घाबरले होते, आई आणि बाबांची कशी अवस्था झाली होती. आज जर मी राशीला माझी अवस्था कशी झाली होती, कारण मी राशीची सख्खी आई आहे, जशी अवस्था माझी झाली होती तशीच तुझ्या बाबांची आणि आईची अवस्था झाली होती. ते तुझ्यावर तितकेच प्रेम करतात जसे श्रीकृष्णावर देवकीने आणि यशोदेने केले होते. देवकीने मात्र जन्म दिला होता पण यशोदेने कृष्णाचं संगोपन केलं होतं. तरीसुद्धा खरी आई ही यशोदाच असते. तेव्हा सिंधू खूप छान प्रकारे अंकुरला समजावते आणि अंकुर प्रेमाने राघव आणि मधूला मिठी मारतो. तर सिंधूचा तो चमत्कार बघून रत्नाकर म्हणतो की बघितले का राजश्री, सिंधूशिवाय कोणीही असे अंकुरला प्रेमाने समजू शकत नाही. सिंधूने किती छान असे अंकुरला समजावले आणि आज खऱ्या आई बाबांना मिळवले. अंकुरच्या मनातील आज जे काही आहे ते सर्व संपले. सिंधू अंकुरला म्हणत असते की बाळा, पुन्हा असे करायचे नाही. जशी तू इतका घाबरला होता आणि तू इतक्या भयान संकटात होता, घरच्यांची काय अवस्था झाली असेल तू विचार करत जा. ते जर तुझे खरे कोणीच नसते तर त्यांना तुझ्याबद्दल काहीच वाटले नसते. पण आज सर्वांची कशी अवस्था झाली हे दृश्य तू बघितलेस ना. तर खऱ्या अर्थाने राघव, मधू आणि सिंधू राशी हे एकत्र आलेले असतात आणि जे काही परत रामनवमीचा कार्यक्रम असतो आणि तेथे पार्टांची भूमिका चालू असते. मात्र राशी आणि अंकुरबरोबर जे दोन मुले किडनॅप झालेले असतात त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलेले असते कारण त्यांना मार लागलेला असतो. तर तेथे राम, लक्ष्मण आणि सीता यांची भूमिका करण्यासाठी कोणीच नसते. तेव्हा तेथील लोक सिंधू, राघव, राशी आणि अंकुर यांना विनंती करत असतात की तुम्ही ह्या पार्टची भूमिका करू शकता. तेव्हा आता ह्या पार्टांची भूमिका करता करता राघव, सिंधू आणि अंकुर, राशी खऱ्या अर्थाने एकत्र येणार असतात आणि सर्वांना सर्व सत्य समजणार असते. तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.